नेमक्याच एका मुस्लिम अभिनेत्यानं एका हिंदू महिलेशी लग्न केलं आणि यासाठी हे त्या अभिनेत्याचं तिसरं लग्न होतं आणि तो अभिनेता सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. आणि या तिसऱ्या लग्नासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय नेते, मोठमोठे लोक त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी गेलेत. मग प्रश्न पडतो की जातीची आणि धर्माची बंधनं ही फक्त मध्यमवर्गीय आणि जे गरीब असतात त्यांच्यासाठीच असतात का? कारण की ज्यावेळेस हे मोठे लोक अशा पद्धतीनं करतात, मग इथं लवजिहाद किंवा जातीपातीचा विचार येत नाही. आणि कदाचित हे पहिल्यापासून असंच आहेत की जाती आणि धर्माची बंधनं ही फक्त मध्यमवर्गीय आणि गरिबांनीच पाळायची असतात. जे श्रीमंत लोक असतात त्यांना ना समाजाची नैतिक मूल्य लागू होतात, ना जाती धर्माचे बंधनं लागू होतात. हीच गोष्ट जर एका मध्यमवर्गीय किंवा गरीब घरात घडली असती की एका मुस्लिम माणसानं एका हिंदू महिलेशी तिसरं लग्न केलं असतं, तर याच्यावरती फार मोठा बवाल, गोंधळ आणि दांगडू झाला असता. कदाचित याला लव्ह जिहादचंही नाव दिलं गेलं असतं. पण इथं ज्यावेळेस ती व्यक्ती श्रीमंत आहे, प्रसिद्ध आहे, त्यावेळेस सगळा उलटा प्रकार आहे की त्याला या कामासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत, अभिनंदन केल्या जात आहे. मागच्या काळातही जर आपण बघितलं तर राजे जे असायचे, ज्यांचे स्वतःचे जनानखाने असायचे, त्याला जी महिला आवडली, मग ती कोणत्याही जाती धर्माची किंवा पंथाची असो, तो तिला ठेवून घ्यायचा. तिथं जात पात धर्म आडवं येत नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींनी काही गोष्टींचा सारासार विचार करून काही निर्णय घ्यायचे असतात. ते लोक त्यांच्या सोयीनुसार धर्माचे आणि जातीचे बंधनं आणि नैतिकता पाळतात. की मुस्लिम धर्मामध्ये दारू पिणं वर्ज्य आहे, 5 वेळेसची नमाज केली पाहिजे. पण असे किती प्रसिद्ध मुस्लिम अभिनेते आहेत की ते 5 वेळेसची नमाज अदा करतात आणि ते दारूला हात लावत नाहीत. त्यांच्यासाठी ही बंधनं नाहीत. ही बंधनं फक्त मध्यमवर्गीय आणि गरीब मुसलमानांसाठी आहे. त्याच्यामुळं अशा लोकांच्या पाठीमागे लागताना किंवा अशा लोकांचं ऐकताना या लोकांमुळे खाली आपण भांडणं करायला नकोत हे शिकायला हवं. आणि आपणही आपल्या सोयीनुसार आणि जे योग्य असेल त्या पद्धतीनं जातीची, धर्माची जी काय बंधनं आहेत, जी चुकीची बंधनं आहेत, ती झुगारून दिली पाहिजेत. ह्या गोष्टी या मोठ्या लोकांपासून आपण शिकल्या पाहिजेत. पटतंय का मंडळी? पटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अगदी खरंच. आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती अशाच पद्धतीचे विचार मी सतत मांडत असतो. आणि इथं आलाच आहात तर या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट करणं विसरू नका. धन्यवाद.